नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। कर्फ्यू लगाने से पहले 100 बार सोचें। महापौर संदीप जोशी ने कहा कि मध्यम वर्गीय दुकानदारों की हालत बहुत गंभीर है। इसे देखते हुए मनपा आयुक्त ने शहर में लॉकडाउन या कर्फ्यू लगाने से पहले 100 बार सोचना चाहिए। नागपुर शहर में कोरोना संक्रमितों की संख्या तेजी से जरूर बढ़ती है, लेकिन इनमें 30% संक्रमित ग्रामीण इलाके के हैं। 3 बार लॉकडाउन लगाने के बाद भी संक्रमितों की संख्या बढ़ती जा रही है। नमस्कार। आज वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये लॉकडाऊन अथवा कर्फ्यू करण्यात येण्याच्या बातम्या कळल्या। माझी आयुक्तांना विनंती आहे की या पद्धतीचा लॉकडाऊन अथवा कर्फ्यू करण्याआधी 100 वेळा त्यांनी विचार करावा। या शहरामधली खरी स्थिती काय आहे? आज जेवढे रुग्ण असतील, हे रुग्ण वाढत आहे ही देखील सत्य बाब आहे। त्यातले 30% जवळपास ग्रामीणमधले रुग्ण आहेत आणि हे होत असताना 3दा लॉकडाऊन केल्यानंतर देखील आज संख्या वाढत आहे। याचा अर्थ लॉकडाऊन केला, कर्फ्यू केला म्हणजे फक्त संख्या कमी होईल हे 100% सत्य नाही। लॉकडाऊन हे कोरोना महामारी थांबवायचं 100% सोल्युशन नाही। दुर्दैवाने ज्या पद्धतीने संख्या वाढते आहे, ती संख्या जर कंट्रोलमध्ये जर करायची असेल तर तुम्हाला, मला, आपणा सर्वांना मिळून, जनतेला, व्यापाऱ्यांना, सर्वांना मिळून एकत्रितपणे, संघटितपणे काम करणं अत्यंत आवश्यक आहे। या शहरामध्ये काही कठोर कायदे, कठोर नियम हे अंमलात आणणं आवश्यक आहे। या शहरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम असतील, मास्क वापरण्याचे असतील, त्याचे नियम असतील, हे सर्व नियम जर अंमलात आणले तर मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला लॉकडाऊन अथवा कर्फ्यू ही करण्याची आवश्यकता पडणार नाही। लॉकडाऊनसाठी सद्यस्थिती जी आहे, खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय असतील, खऱ्या अर्थाने ठेलेवाले असतील, दुकानदार असतील, त्यांची खरी स्थिती अत्यंत भीषण आहे। तुम्ही आणि आम्ही हे जर लॉकडाऊन पुन्हा इम्पोज केलं तर या शहरातले ठेलेवाले असतील, या शहरातले रिक्षेवाले असतील, या शहरातले ऑटोवाले असतील, अनेकांच्या नोकऱ्या देखील या शहरामधल्या गेलेल्या आहेत या लॉकडाऊनच्यामुळे। 28 दिवसाच्या सिलिंगमध्ये अनेक जणांच्या मंडळींच्या नोकऱ्या देखील गेलेल्या आहेत। अनेक जण आता पुन्हा लॉकडाऊन झाले तर आम्हाला आत्महत्या करावं लागेल अशा पद्धतीचे देखील मेसेजेस मला फेसबुकवरती वैयक्तिक येत आहेत। आणि त्यामुळे हे न करता आजची तारीख 23 आहे। 23 पासून तर 31 तारखेपर्यंत आपण सारे मिळून पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरूया, जनप्रतिनिधींना सोबत घेऊया, आमदारांना सोबत घेऊया आणि ताकदीने आपण या शहरामध्ये नियमांचं पालन व्यापाऱ्यांपासून तर जनतेपर्यंत होईल याचा प्रयत्न करू। आणि हे जर झालं नाही तर 1 तारखेनंतर आपल्याला पुन्हा लॉकडाऊनचा विचार हा करता येईल। लॉकडाऊनचा विचार करणं, इम्पोज करणं हे एका मिनिटाचं काम आहे, परंतु हे केल्यानंतर या शहरातील मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, गरीब तबका या सर्वांचे हाल होतील आणि त्यामुळे लॉकडाऊन अथवा कर्फ्यू करत असताना 100 वेळा विचार आपण करावा व जनप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय हे करू नये अशी विनंती मी या ठिकाणी आपणास करीत आहे। तो वहीं दूसरी ओर नकली फॉलोअर देने वाली एजेंसियों पर होगी कार्रवाई। अब नकली फॉलोअर देने वाली एजेंसियों की खैर नहीं। डीओटी की सहायता से नामचीन लोग बॉलीवुड कलाकारों को नकली फॉलोअर देना और डाटा चुराने वाली एजेंसियों के विरोध में मुंबई पुलिस एक्शन लेने वाली है। इसकी जानकारी राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने दी है।
अनेक पीआर एजेंसी ऐसी है कि जो कई लोगों को, खास करके बॉलीवुड के लोगों को नकली फॉलोअर्स देती है, जिसको डॉट्स कहा जाता है। इट्स नकली फॉलोअर्स के जरिए ये अपनी पब्लिसिटी तो बढ़ाते ही है, लेकिन इसके वजह से किसी को ट्रोल करना या किसी का डाटा चुराना, ऐसे भी काम में ये सब बॉट्स आते हैं करके महाराष्ट्र पुलिस इस सब की जांच करेगी। तो वही तीसरी ओर अमरावती में किसानों को खरीफ हंगामा में कर्ज माफी नहीं मिलने से उन्हें फसल कर्ज नहीं मिल सका। कर्ज लेने वाले किसानों की 66% संस्थाएं राष्ट्रीय बैंकों की अधिकारों के नीचे आती है, लेकिन आज की परिस्थिति में जिला मध्यवर्ती बैंक, सेवा सहकारी सोसाइटी और राष्ट्रीयकृत बैंकों द्वारा अनावश्यक कागजात किसानों से मंगवाकर उन्हें छला जा रहा है। इस तरह का आरोप भाजपा किसान मोर्चे के प्रदेशाध्यक्ष और पूर्व कृषि मंत्री डॉक्टर अनिल बोंडे द्वारा लगाया गया है। अमरावती जिल्ह्यामध्ये पीक कर्जाची अवस्था अतिशय दयनीय आहे। अजूनही राष्ट्रीयकृत बँकाचं 18% फक्त पीक कर्ज वाटप झालेलं आहे आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 28%। आणि कर्ज देताना शेतकऱ्यांना अतिशय त्रास दिला जातोय की शेत नकाशा द्या, शेतीचं फेरफार द्या, त्याच्यानंतर 11 बँकेचं नो ड्यू सर्टिफिकेट लावा। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले की 7/12/8 आधार कार्ड आणि फोटो एवढंच असलं पाहिजे, परंतु सर्व बँकांनी, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सेवा सहकारी सोसायटी, राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे आणि सगळीकडनं धामणगाववरून 8000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। भूमिलेख अभिलेख कार्यालयात जाऊन बसलेले आहेत। त्याचप्रमाणे मांगरुळी इथनं पण तक्रारी आल्या। संपूर्ण महाराष्ट्रातून तक्रारी येतात आहे, परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये भीषण परिस्थिती आहे। राष्ट्रीयकृत बँका कर्ज द्यायला तयार नाही, जास्तीचे कागदपत्र सांगतात आहे, कर्ज माफ झालेल्यांनाही कर्ज मिळत नाही। आता हा जुलै महिना संपत आलेला आहे, केव्हा कर्ज देणार? आणि म्हणून एक निर्णय घ्या की फक्त 7/12 कर्ज दिल्या गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचं क्रेडेन्शियल, सिबिल तपासणे किंवा ICS दाखला या अनावश्यक कागदपत्र बिलकुल मागण्यात येऊ नये, यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करण्यासाठी आलो। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।